वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचे पाठवाचन कशी काढायची ते आज आपण बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, वर्ग 7वी, विषय आहे मराठी, घटक मध्ये लिहायचं पद्य कारण की आपण इथे कविता अभ्यासणार आहोत आणि उपघटकामध्ये येणार कवितेचे नाव माझी मराठी। वेळ आहे 35 मिनिटे। दिनांक तुम्ही लिहून घ्यायची। मूल्य येणार चिकित्सक वृत्ती। अपेक्षित पूर्वज्ञानमध्ये येणार विद्यार्थ्यांना माझी मराठी कवितेविषयी थोडक्यात माहिती आहे कारण की अर्धी कविता याच्या आधी आपण शिकलेलो आहोत या आधी पाठयोजनेमध्ये। आता पुढील भाग आपण यामध्ये अभ्यासणार आहोत। म्हणून प्रस्तावनामध्ये येणार शिक्षक पाठाची प्रस्तावना प्रश्नोत्तर पद्धतीने करतात। इथे 5 प्रश्न विचारलेले आहे। प्रस्तुत कवितेच्या कवित्री कोण आहे, मराठी भाषा कवित्रीची कोण आहे असे त्या म्हणतात। तिसरा प्रश्न आहे मराठी भाषेच्या उपकाराविषयी कवित्री काय सांगतात। चौथा प्रश्न आहे मराठी भाषेतील शब्दांना कशाचे मोल आहे। त्यानंतर 5वा आणि शेवटचा प्रश्न आहे मराठी भाषा कशाने सजलेली आहे असे कवित्री म्हणतात। त्यानंतर हेतुकथन। तर आज आपण मृणालिनी कानिटकर जोशी लिखित माझी मराठी या कवितेचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। त्यानंतर विषय प्रतिपादनमध्ये येणार पाठ्यवस्तूमध्ये माझ्या भाषेचे अमृत पासून तर असो कोणताही पंथ या ओळींचा भावार्थ सांगितलेला आहे। मराठी भाषेची थोरवी सांगताना तिचे गुणगान गाताना कवित्री म्हणतात सजली आहे माझ्या मराठी भाषेचे अमृत, जो कोणी पिऊन घेऊन तो खराखुरा भाग्यवान ठरेल। नशीबवान असेल कोणताही पंथ असो वा समाज असो, मराठी कोणताही भेदभाव करीत नाही। शिकवण्याचे मुद्दे मध्ये ना चौथ्या कडव्याचे गायन व भावार्थ। उद्दिष्टे व स्पष्टीकरण मध्ये ज्ञान, आकलन आणि उपयोजन दिलेलं आहे। शिक्षक कृती मध्ये दिलेला आहे शिक्षक कडव्याचे गायन करून भावार्थ सांगतात व कठीण शब्दाची अर्थ फलकावर लिहून देतात। त्यानंतर विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी समजून घेतात व वहीत नोंदी करतात। शैक्षणिक साहित्यामध्ये येणार खडू, फलक लेखन, पुस्तक। फलक लेखन मध्ये येणार कठीण शब्द, अमृत म्हणजे सुधारस, प्राशल म्हणजे पिणारा, भाग्यवंत नशीबवान, पूजाभाव म्हणजे भेद, पंथ म्हणजे एक विचाराने राहणारे। त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये माझ्या मराठी भाषेची पासून तर माझ्या मराठीची ओवीपर्यंतचा भावार्थ सांगितलेला आहे। त्यानंतर मातृभाषेविषयी आपल्या मनात आपुलकी असते, आपल्या आईविषयी सर्वांना प्रेम असते, तसे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटते। आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व, बोलींचे महत्त्व, मराठी भाषेची थोरवी, भाषेचे गुणगान प्रस्तुत कवितेतून कवित्री मृणालिनी कानिटकर जोशी यांनी अतिशय सुंदर शब्दातून सांगितलेले आहे। शिकवण्याच्या मुद्देमध्ये येणार भावार्थाची पुनरावृत्ती। त्यानंतर उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये ज्ञान, आकलन आणि उपयोजन, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती। त्यानंतर येणार मूल्यमापनामध्ये इथे 3 प्रश्न विचारलेले आहे। त्यानंतर आहे गृहपाठामध्ये 1 प्रश्न विचारलेला आहे आणि फलक लेखनामध्ये शिक्षकांनी शिकवताना जे सर्व काही फलकावर लिहिले आहे ते सर्व लिहून घ्या।